बाहेरला जायची फिलिंग पुण्यात थांबून घेतोय. इथंच टेम्परेचर काढायला लागलं बाबा. फिलिंग आहे बरं का, चांगले क्वालिटीवाली फिलिंग आहे. सो रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगचं कारण जरा लईच इंटरेस्टिंग आहे. आता ते कारण काय आहे आणि काय नाही ते बघण्यासाठी स्टे ट्यून गाईज. आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आणि काय कारण आहे ते व्हिडिओमध्ये नक्कीच जाणून घ्या. आणि सध्या मी कुठं आहे, काय आहे, कसं काय नियोजन आहे, कोणासोबत आलेलो आहे ते सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये कंटिन्यू करा, दाखवणारच आहे. सो गाईज फायनली स्नो वर्ल्डला आलेलो आहे पुण्यात, शिवाजीनगरला. तुम्हाला माहीत नसेल, आत्ताच नवीन झाले, कधी झाले काय मलाच ना आजपर्यंत माहीत नव्हतं. तर नेमकं तुम्ही म्हणता स्नो वर्ल्ड म्हणजे काय पद्धत असते, आता ती पद्धत तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतोच. आणि येण्याचं नियोजन कसं झालं ते पण तुम्ही ब्लॉगमध्ये, आता पुढं सरप्राईज नुसते इंटरेस्टिंग विषय येणार आहेत ते तुम्ही कंटिन्यू करा. की मायडी आलेली इकडं तुम्हाला माहिती नसेल, कारण की ब्लॉग काय टाकन म्हणलं त्याचा, पण काय टाकणंच झालं नाही. आणि रात्री असंच अचानक रील्सवर इंस्टाग्रामवर बघत बसलेली, रील्स स्क्रोल करत बसलेली बाई, आणि तिला आली एक स्नो वर्ल्डची रील. म्हणली मामा मला तिकडं जायचंच आहे, काय पण कर मला उद्या तिकडं जायचंच आहे. म्हणून म्हणलं बघूयात कसं काय नियोजन आहे, कसं काय पद्धत आहे, स्नो वर्ल्ड काय असतं आपण पण एकदा एक्सपिरियन्स घेऊया आणि तुम्हाला पण देतोच. म्हणून स्टे ट्यून गाईज. कुठं जायचंय, कुठं आपल्याला कुठं जायचंय, बर्फात जायचंय. कुठं बघितलेला बर्फ तू? फर्स्ट ऑफ ऑल इथं तिकीट काढून तुम्हाला इथं बरेचसे काय गेम्स भेटते. आता बाकीचे गेम्स तुम्हाला काय एवढं माहीत नाही, पण स्नो वर्ल्डला पर पर्सन विकेंडला जर तुम्ही येत असताल तर 700 रुपये असे चार्जेस आहेत. आणि जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील 3 वर्षाच्या खालच्यांना विदाऊट तिकीट आहे. पण आमच्यासोबत मायडीचं वर्ष बरोबर आत्ताच 3 कंप्लीट झालं, म्हणून तिचं पण तिकीट काढा. जाऊ द्या, चालायचंच. बघू आता नेमकं आत गेल्यावर कसं काय ते तुम्हाला दाखवतो. स्टेडियम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. सो फायनली खालून तुम्ही तिकीट परचेस करून वरती येतात आणि वरती आले की राईट मारलं की तुम्हाला स्नो वर्ल्ड बघायला मिळतं. जर तुमच्याकडं सॉक्स नसतील तर इथं तुम्हाला 50 रुपयाला एक पेर मिळेल. आणि तुम्ही चौक आला असलं तर तुमचे 200 रुपये जातील. म्हणून 200 रुपये वाचवा, घरनं आपले सॉक्स घेऊन या. बचत करतोय तुमचीच बाबा, मला तुमची काळजी, माझं झालं नुकसान म्हणून तुम्हाला सांगते, म्हणून सॉक्स घेऊन या. असलं दिलं जातं. त्यांना म्हणलं मला काळ्या कलरचं त्या फोटो चांगले आहेत त्यांना, म्हणतात साईज वाईज असतं. आयला निळ्या कलरचं आले राव. आता ह्याच्या व्हिडिओ चांगले आहेत त्यांना. आधीच मी एवढा दिसायला देखणार रूपाने नेकणार असा विषय. गर्दी आहे, मे बी नॉट. आज कसं असेल, चांगलं असेल चांगलं नसेल. आणि माझं तर पर्सनली असा विषय, मी रिव्ह्यू असले खरे देतो ना भाई. मला समोरनं कोणी स्पॉन्सर करा, मला नाही आवडलं की आपण नाहीच म्हणणार. म्हणून बघा तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देतो. व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही काय नाही शेवटला तुम्ही सांगतानाच कमेंट करतानाच अशी अपेक्षा. मी पहिल्यांदा आतले व्ह्यू पॉईंट तुम्हाला दाखवतो कसं आहे कसं नाही, किती प्रमाणात बर्फ आहे, किती टेम्परेचर आहे, असल्या सगळ्या सायंटिफिक रिझननुसार तुम्हाला डिटेल्स देतो. स्टेडियम बस का चेहऱ्यावरची खुशी बघून 2000 काय 4000 जाऊ दे, विषय संपला. लेकर खुश, विषय संपला. अजून काय असतं, पैसे आज आहेत तर उद्या नाहीत.
यार, इथंच टेम्परेचर काढायला लागलं बाबा. अर मास्क पाहिजे. मायनस टेम्परेचर, मायनस. फिलिंग आहे बरं का, चांगले क्वालिटीवाली फिलिंग आहे. फटाफट शपथ सांगतो, इथे येऊ नका. बर्फाशिवाय बाकी तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही. लहान पोरांसाठी एन्जॉयमेंट म्हणतात, पण 2 घसरगुंड्याशिवाय यांच्याकडे काहीच नाही. 800-900 रुपये तिकीट आहे. 800-900 रुपये तिकीट आहे. तिथं 800 घालण्यापेक्षा 500 घेऊन स्काय जम्परला जावं आणि 4 उड्या मारून या. पण इथं अजिबात येऊ नका. काय नाही, 0 डिग्री टेम्परेचर आणि 2 घसरगुंड्यांशिवाय इथं काहीच तुम्हाला बघायला भेटणार नाही. म्हणून जर तुम्ही तुमच्या लहान लेकरांना तिथं फिरवण्यासाठी जर आणण्याचा प्लॅनिंग करत असाल तर प्लॅन घरी बसूनच कॅन्सल करा. अजिबात येऊ नका. 1 तासाचं तिकीट काढलेलं आहे, 20 मिनिटात माघारी आले. 2 फोटो काढून बाकी आत काय एन्जॉयमेंट नाही. नुसता बर्फ, नुसतं थंड बास. त्याच्याशिवाय तुम्हाला बाकी काहीच बघायला भेटणार नाही. तो झाला खरा रिव्ह्यू. आता इथनं अजिबात काय मन बिन भरलेलं नाही. आतले काय थोडे सिनेमॅटिक काढले तेवढे ब्लॉगमध्ये ॲड करणार आणि बघू दुसरं काय बाहेर नियोजन झालं तर. आता स्टेडियम मायडे कसं आहे, आत मजा आली का? नाही ना, ती पण नाही म्हणती. मजाच नाही म्हणू. आत काय बागेत नेलं असतं, 2 घसरगुंडे खेळली असती, पोरगी खुश झाली असती. पण जाऊ दे, चला. आई खुश झाली पोरीची फक्त, बाकी कोण नाही. तोंडातनं वाफा येतात. बाकी तुम्हाला इथं मायनस टेम्परेचर शिवाय तुम्हाला काय बघायला भेटणार नाही. कुठला बर्फ? वरतून बर्फ पडतो. मग अशी म्हणलेलं आहे काय बोलून काढा. अशी एवढी बोलण्याची इच्छा होत होती. येऊ नका. पण नेमका विषय का होता, इथं चालली होती गाणी. म्हणलं काढून काय फायदा व्हायचा नाही, पण कॉपीराईट. म्हणून जरा 2 मिनिट शांत ठेवलं. पण मनात अशी फिलिंग होती ना बोलायची, येऊ नका, अजिबात येऊ नका. आमच्याशिवाय तरी तर कोण नाही. 700 रुपये घातले तरी फोटो काढले. बरं जाऊ द्या, एवढे पैसे दिले तर आम्ही 2-4 फोटो तरी काढतो. स्टेट येऊन दे बाबा, पोच तरी दे लवकर. 800 रुपये वसूल करून टाकू फोटोमध्ये. 800. जेवायचं आता घरी जाऊन जेवायचं का घरी जाऊन? होय घरी जाऊन जेवायचं का? तुला इथं मजा आली का? कशात काय मजा आली म्हणावं. तो फायनली गाईच तिकडून आत्ता आलेलो आहे. तर तिकडं नेमका कसा काय विषय होता, एक 1 टाइम एक्सपिरियन्स घेतला आपण.
किती एन्जॉय केलं आणि किती काय केलं ते सगळं साईडला ठेवून एक वन टाईम एक्सपिरियन्स घ्यायचा होता, तो घेतला. एक्सपिरियन्स आमचा फेल राहिला, तुमचा कसा राहिला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पण फेलच राहणार, सगळ्यांचा पण फेलच राहणार. म्हणून तुम्ही आधी जर तिकडे जाणार असाल तर विचार करून जावा. पैसे जर जास्त झाले असले तर जावा, नाही तर आपल्या इकडे स्काय जम्परला सीझन मॉलमध्ये 500 रुपयात ओके होऊन या. स्काय जम्परला जायचं होतं पहिल्यांदा, पण नेमकं नियोजन ह्या मॅडमने नियोजन सगळं बिघडवलं. म्हणून म्हणलं रील्स बघितली एक, म्हणून म्हणलं जाऊ द्या, चालायचंच. पैशाची किंमत काय करता, माणसाच्या आनंदापुढं. पण माणसाला आनंद पण यायला पाहिजे ना, आनंद आम्हाला नाही आला, दीदीला आवडलं, जाऊ द्या. सो आजच्यासाठी एवढंच, डन फॉर द डे. व्लॉग कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.